नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. गेले साधारण 2-2.5 महिने सिंह राशीकरता काही नीटशी नव्हते. बरेचसे स्ट्रेस, बरेचसे टेन्शन, बऱ्याचशा अनपेक्षित गोष्टी समोर आल्या होत्या आणि त्यामुळे तुमच्यामधल्या जे मानसिकता ही जास्त गढूळ झाली होती. फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, टेन्शन या सर्व भावना तुम्ही अगदी जवळून अनुभवलेल्या असेल. काळजी करू नका, फेब्रुवारी महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतील. म्हणजेच गेले साधारण 1.5-2 महिने तुमचे गेले तेवढे मात्र वाईट किंवा तेवढे स्ट्रेसफुल आत्ताचा हा जो महिना आहे म्हणजे फेब्रुवारीचा तो नसेल. बाकीचे जे ग्रह आहेत त्याचासुद्धा प्रभाव पडणार नेमके कशा प्रकारचे असतील सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, एकंदरीत तुमचं शरीर, स्वास्थ्य, मानसिकता नेमकी कशा प्रकारची असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 13 तारखेनंतर हा तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं राहील की गेल्या साधारण 1.5-2 महिन्यामध्ये जे काय प्रेशर, जे काय स्ट्रेस तुम्ही सहन केले होते त्याचे थोडेसे शारीरिक जो भाग आहे किंवा त्याचा जो परिणाम आहे हा तुमच्या हेल्थवर होणार आहे किंवा झालेला असेल. तर त्याचे थोडेसे सिम्पटम्स किंवा लक्षण तुम्हाला या महिन्याच्या जवळजवळ 15 तारखेपर्यंत मिळतील. तर त्या संदर्भात थोडीशी शारीरिकतेकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे हेल्थ इश्यूज आहेत ते थोड्याफार प्रमाणात डोकंवर काढू शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात 15 तारखेचा जो नंतरचा कालावधी हा बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित राहील. त्या संदर्भात काळजी करू नका. याचप्रमाणे आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात. बुध, गुरु आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मंगळ. मंगळ जो ग्रह आहे तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह आहे, कारण तो तुमचा भाग्येश आणि चतुर्थेश आहे. आता इथे बुध जो आहे तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि 12 तारखेनंतर सप्तमात भ्रमण करणार आहे. गुरु जो ग्रह आहे तुमच्याकडे अतिशय उत्तम असणार आहे, कारण गुरु गेल्या 4 महिन्यापासून जो वक्री होता तुमच्या दशमात तो आता 4 तारखेनंतर मार्गी होणार आहे. अर्थात मंगळ जो ग्रह आहे लाभस्थानामध्ये संपूर्ण वक्री आहे. एकंदरीत तिन्ही ग्रहांचा विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक जी तुमची स्थिती आहे ती गेल्या 3-4 महिन्याची जर का तुलना केली तर अतिशय चांगली राहणार आहे. हळूहळू त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची ग्रोथ किंवा वाढ दिसणार आहे. गेल्या 3-4 महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की तुम्ही आर्थिक संदर्भात प्रयत्न तर भरपूर केले, कारण तुमची जी रास आहे ही प्रयत्न करण्यात, मेहनत करण्यात मागे पुढे बघत नाही, परंतु त्याच्यातले अपेक्षित जे रिझल्ट्स आहेत हे मात्र तुम्हाला मिळत नव्हते. या महिन्यामध्ये काळजी करू नका, गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. हळूहळू तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये तुमच्या अपेक्षेप्रमाणे चांगले वाढ होणार आहे. खास करून या महिन्याच्या 15 तारखेनंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स अतिशय उत्तम प्रकारचे मिळणार आहे. फक्त एकच गोष्ट इथे महत्त्वाची आहे, जी की तुमचा अंगभूत गुणधर्म आहे, तो म्हणजे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. अनावश्यक, अनपेक्षित खर्च करू नका. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती आहे, घरातलं जे वातावरण असेल ते थोडंसं वेगळं जाणवेल. घरातल्या ज्या व्यक्ती असेल, खास करून जे पुरुष वर्ग असते त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतो किंवा त्यांच्यावर मतवैचित्र अशा प्रकारचे सुद्धा काय अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. वास्तूच्या संदर्भात नवीन वास्तू घेणं, असलेले वास्तू विकणं किंवा त्या संदर्भातल्या रेमेडी याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी हा जो कालावधी आहे हा बराचसा चांगला राहील. गेल्या 3-4 महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत होत्या, परंतु या महिन्यामध्ये अजिबात काळजी करू नका. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होते आणि कुठल्याही प्रकारच्या शारीरिकतेच्या संदर्भात त्रास जरी दिसले तरी त्याच्यातून तुम्ही बाहेर मात्र निश्चित पडाल, तर त्या संदर्भात काळजी करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्याफार प्रमाणात बुडबुडी येऊ शकतील. वादविवाद होणं किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे काय अनुभव होतील, पण काळजी करू नका. यातून तुम्ही बाहेर निघाल तर ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. ज्या विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी जो संपूर्ण कालावधी आहे हा बराचसा चांगला दिसेल, त्याच्यामध्ये तशी काही काळजी करू नका. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये मात्र कुठलेही ट्रेड करू नका, तुमचे अंदाज चुकू शकते. लॉंग टर्ममध्ये केलेले तुमचे जे ट्रेड आहेत हे बऱ्याच प्रमाणात तुम्हाला फलदायी किंवा चांगल्या प्रकारचे अनुभव निश्चित देतील. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल विचार करायचा झाला तर साधारण या महिन्यामध्ये थोडंसं जवळजवळ 14-15 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये जाणवेल की तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत हे तुमच्याकडे थोडेसे हावी होत आहेत विचारांनी, आणि तुमची जी रास आहे संपूर्णपणे स्वातंत्र्यप्रिय आहे. कोणी हावी झालेलं तुम्हाला अजिबात सहन होत नाही, आवडत नाही. थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल, कारण गोष्टी थोडंसं तुम्हाला वाटू शकेल की वैवाहिक जोडीदार आपल्याला थोडासा हवी होतो आहे, परंतु काळजी करू नका. थोड्या दिवसांनी या गोष्टी बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होऊ शकतील. इथे एक गोष्ट तुम्हाला खास करून सांगावीशी वाटते, जर का जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात गोष्टी बऱ्याचशा तुमच्या फेवरमध्ये होते, म्हणजे जसं तुम्ही अपेक्षा करता त्याप्रमाणे होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल, वाहवा होईल, जे की खूप महत्त्वाची गोष्ट आणि आवश्यक सुद्धा असते.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काय अनपेक्षित लाभ या दरम्यान मिळू शकतील, जे की खूप महत्त्वाचे आहेत, तुमच्यासाठी अपेक्षितसुद्धा आहेत. हा भाग होईल. इथे एकच गोष्ट आहे, ज्या महिला आहे म्हणजे सिंह राशीच्या ज्या महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणे गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास, खास करून गायनिक त्रास, स्त्रियांच्या संदर्भातले विकार हे या महिन्यामध्ये थोडेसे जाणू शकतील. मात्र अनपेक्षित लाभ सिंह राशीच्या व्यक्तींना मिळणार आहेत हे निश्चित. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि जे तुमचे खर्च असेल त्यावरती लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. आणि रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये छोटे मोठे त्रास दिसून येते. बाकी जर का सांगायचं झालं गेल्या 3-4 महिन्याची जर का तुलना करायची झाली तर हा महिना तुमच्यासाठी बराचसा आशादायी आहे. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आर्थिक संदर्भ किंवा जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी तुमच्या फेवरमध्ये असतील. याचप्रमाणे या महिन्याच्या 1 तारखेला शुक्र, राहू, नेपच्यून यांची युती असणार आहे तुमच्या अष्टमात. मग असे सांगितल्याप्रमाणे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. म्हणजेच पटकन पैसे जास्त होणं किंवा चिटफंड कंपनी अशामध्ये इन्व्हेस्ट करू नका. तुमच्या अंदाज चुकतील, गोष्टी टोकाच्या होऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 3 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. गुरु जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे. अनपेक्षित काही लाभ मिळतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये नवनवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतील, ज्या की पॉझिटिव्ह असतील खरं तर तुमच्यासाठी. तर ही जी गोष्ट आहे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. याचप्रमाणे मंगळ आणि शनीचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या लाभस्थानात वक्री आहे. दोघांचा त्रिकोण एक अतिशय उत्तम असणार आहे. खास करून जर तुम्ही जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. तुम्ही बऱ्याच म्हणून या दरम्यान ॲक्टिव्ह राहाल. तर 9 तारखेला होणारा मंगळ शनीचा जो त्रिकोण योग आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला मंगळ आणि बुधाचा सुद्धा त्रिकोण योग तुमच्या सप्तम आणि लाभस्थानामधून होणार आहे. हा सुद्धा कालावधी तुमच्यासाठी बराचसा चांगला राहील, शुभफलदायी राहील. काही चांगले उत्तम आर्थिक लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे चांगले इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान म्हणजे दिनांक 23 तारखेच्या आसपास निश्चित मिळतील. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 12 तारखेला आहे. जी अमावास्या आहे ही 27 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं आणि तुमच्या राशीचा स्वामीच हा रवी आहे. त्यामुळे खास करून या महिन्याच्या 12 किंवा 27 तारखेला कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवादात जाणं यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. एकंदरीत हा जो संपूर्ण महिना आहे हा तुमच्यासाठी गेल्या 3-4 महिन्याची तुलना करता बराचसा व्यवस्थित असणार आहे. तरीसुद्धा आर्थिक संदर्भामध्ये खास करून जे खर्च आहेत त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.